नमस्कार मित्रांनो, मी पद्मनाभ गायकवाड, सॉफ्टवेअर इंजिनियर, CEO आणि फाउंडर माही ऑनलाईन उद्योग. मित्रांनो, अतिवृष्टीच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यात काही दिवसांमध्ये जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे याची आकडेवारी अतिशय मोठी आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात या नुकसानाची नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर झालेल्या नुकसानीचे जे काही सर्वेक्षण करून याचे पंचनामे करून त्याच्या नुकसान भरपाईचे अहवाल सादर करण्यामध्ये जो काही विलंब झाला, या विलंबाच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहिता लागल्यामुळे या काही नुकसान भरपाई मिळणार की नाही याच्यात शंका निर्माण झाली होती. मित्रांनो, यापूर्वीही 2019 मध्ये ही अशीच पूर परिस्थिती आली होती. त्याच्या वतीने केलेल्या मागणीतून निवडणूक आयोगाकडून पुढील नुकसान भरपाई वाटपास मंजुरी देण्यात आली होती. जवळजवळ 5,08,00,000 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही 2019 मध्ये सुद्धा देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झालेली आहे. याचे अहवाल हे शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, यापूर्वी आपण अपडेट घेतलेली होती की परभणी आणि लातूर या दोन्ही नुकसानग्रस्त जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. परभणी जिल्ह्याला 550 कोटी रुपये तर लातूर जिल्ह्याला 350 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. बीडसाठी काही 50 कोटी रुपये आणि उर्वरित काही प्रस्ताव सादर केल्यानंतर हे वितरित केले जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये नांदेड असेल, हिंगोली असेल, धाराशिव आहे, छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे होते किंवा नाशिक विभागातील जिल्हे होते आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती. मित्रांनो, याच्यामध्ये जवळजवळ 15 जिल्ह्यातील एकूण 19 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे अतिवृष्टी बाधित झालेलं आहे. याच्यासाठी आपण जर पाहिलं तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर करण्यात आले होते. विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून ते प्रस्ताव मंजूर करून पुढे सचिवांकडे पाठवण्यात आले होते. परंतु एकंदरीत प्रस्ताव मंजूर करण्याच्या परिस्थितीमध्येच आचारसंहिता लागली आणि हे पुढे मंजूर करण्याच्या परिस्थितीमध्येच आचारसंहिता लागली आणि हे पुढे प्रस्ताव मंजूर केले जातील. निवडणुकीच्या कालावधीमध्ये वाटप होईल का, याच पार्श्वभूमीवरती मुख्य सचिवाच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईचे प्रस्ताव आलेत हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीच जवळजवळ 7 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी 997 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामध्ये लातूर आणि परभणीला मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी मंजूर करण्यात आला होता. याच्यापूर्वीही 237 कोटी रुपये जून, जुलै आणि ऑगस्ट साठी मंजुरी करण्यात आली होती. याच्या व्यतिरिक्त सर्वसाधारणपणे 2200 ते 2300 कोटी रुपयाचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव हे शासनाने मंजूर केलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर रक्कम 3600 कोटी रुपयाची या ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या भरपाईसाठी मंजूर करण्यात आली आहे. आता एकंदरीत या कालावधीत या नुकसान भरपाईचं वाटप करण्यासाठी सचिव लेवलवरून कृषी विभागाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून परवानगी दिली तर या दिवाळीच्या सणासुदीमध्ये किंवा त्याच्यानंतर काही 8 दिवसात एकंदरीत निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचं वाटप केलं जाऊ शकणार आहे आणि अशा प्रकारचे वाटप होण्याचे संकेत आता दिसून येत आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड असेल या जिल्ह्याचा समावेश आहे. या ज्या जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर होईल अशा प्रकारची अपडेट होती, पण झालेली नुकसान भरपाई ही मोठी असल्याने त्याचे पंचनामे, त्याचे अहवाल सादर करण्यामध्ये थोडा उशीर झालेला होता. इतरही बरेच सारे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 30च्या 30 संपूर्ण महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे अतोनात पिकांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांनाही मोठे हाल सोसावे लागलेले होते आणि एकंदरीतच या जिल्ह्याचा विचार केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 30च्या 30 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्या जिल्ह्यात सुद्धा एक मोठी नुकसान भरपाई या ठिकाणी मंजुरी होऊ शकते. अशा प्रकारचे अपडेट आहे. धाराशिवचा जवळजवळ 233 कोटी रुपयाच्या आसपासचा प्रस्ताव हा सचिवाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी सुद्धा 241 कोटीचा जवळजवळ निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. प्रस्तावित सर्वच जे जिल्हे आहेत त्यांचाही निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे. नाशिक विभागातील काही जिल्हे असतील, पुणे विभागातील काही जिल्हे असतील, हे प्रस्ताव आता मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरसाठी त्या विभागातील सर्व जिल्हे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे आता ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मंजुरी जर मिळाली तर ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे. नक्कीच ही अपडेट महत्त्वाची होती शेतकऱ्यांसाठी. आपण परत कवी चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओ मी चॅनलवरती घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून भरपूर लोकांना याची मदत होईल. जय हिंद, जय भारत.